नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या रविवारी म्हणजेच 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 आहे। आता आपण गेल्या काही दिवसांपासून जे आहे त्याच्यासाठी प्रॉपर्ली प्रिपेअर करत होतो। आता काय होतं की परीक्षा जशी जशी जवळ येत जाते तसं तसं जे आहे भीती वाटणं किंवा पॅनिक होणं अशा फार नॅचरल गोष्टी आहेत। फक्त थोडीशी भीती, थोडं पॅनिक होणं हे ओके असतं बघा। तुम्ही जर खूप एक्स्ट्रीम एंडला जे आहे घाबरत असाल, पॅनिक होत असाल किंवा आता अभ्यास झालेलाच नाही आहे, परीक्षा देऊ नको देऊ, वेगवेगळे विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतात बघा। आता या केसमध्ये दुसरी महत्त्वाची बाब जी येते ती म्हणजे काय की जागा वाढतील नाही वाढतील, है ना, अजून काय होणार आहे। तर माझं एक क्लिअर सांगणं असेल की आता शेवटचा जो वीक आहे या वीकमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे तिथं प्रॉपरली। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, टेस्ट सोडवलेले आहेत। तर या लास्ट वीकमध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर सिंपली जे आहे लास्ट वीकमध्ये आपण आपल्या ज्या सोडवलेल्या टेस्ट सिरीज असतील त्या स्कॅन करा। तिच्यात कुठले प्रश्न तुमचे चुकले होते, कुठल्या गोष्टी गडबडल्या होत्या त्याच्यावर काम करा। एक जस्ट पेपर जे आहे नजरेखालून गेले पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की किमान एक 5 वर्षाचे PYQ तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे। 5 वर्षाचे PYQ जर तुम्ही प्रॉपरली बघितले तर तिथून जे आहे आपल्याला परत एकदा जे आहे पुस्तकं स्कॅन करताना लास्ट रिव्हिजनला एक हेल्प मिळते की कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, प्रश्न कशा पद्धतीने बनलेले आहेत। सो तो फॉर्मॅट पण आपल्या जे आहे बॅकअप माइंड असतो, कारण आपल्याला आयोगाचा तर पेपर तिथं जे आहे तर तो समोर येणार आहे। जे पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगणं असेल की तुम्ही PYQ बघताना आयोगाचा ॲक्च्युअल पेपर जो आहे तो समोर घेऊन बघितलं तर ते खूप चांगलं असेल। कारण आयोगाचा पेपर जो आहे त्याची ज्या पद्धतीने मांडणी असते तर ते आपल्याला यूज टू झालं पाहिजे, असं एक सिंपल गणित आहे बघा। स्पॉटलाइट अकॅडमीचे जे टेस्ट पेपर होते त्याच्यामध्ये आपल्या टीमने तो प्रयत्न केला होता की आयोगासारख्या मांडणीवर जे आहे काम झालं पाहिजे। तुम्ही याच्या आधी पण जे आहे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, सो आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट्स असतात की ज्यांनी आधी म्हणजे 3-4 प्रिलिम जे आहेत त्या सलग जे आहे क्रॅक केलेले आहेत, तर तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो। फक्त ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नये। ज्यांच्या ज्या आहेत प्रिलिम्स आधी दिलेल्या आहेत 1-2 त्या डाऊन आहेत, तर त्यांनी सुद्धा जे आहे की ती भीती मनात ठेवू नका। प्रत्येक अटेम्प्ट हा नवीन असतो आणि तो तुम्ही फ्रेश माइंडनी जे आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे, है ना। बॅकअप माइंड आपले कुठले स्टिरियोटाइप्स असता कामा नये। जर तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल असं वाटत असेल की याच्याबद्दलच्या गोष्टी आपण रिवाईज केल्या पाहिजे, तर आपल्या स्पॉटलाइट अकॅडमीच्या ॲपवर 1 डे रिव्हिजन सेशन्स पण आहेत। ते तुम्हाला एक 50 रुपीजमध्ये वगैरे अवेलेबल करून दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाचून गोष्टी जास्त कॉम्प्रेंड होतात त्यांनी लूसेंट GK सारखं जे बुक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक तिथं सब्जेक्ट जो आहे एक 30-40 पेजेसमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर जरी काम केलं तरी ते खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर ते वर्क होऊ शकतं। आता या सर्व याच्यामध्ये काय आपण करायला नको, तर तिच्यामध्ये एक सिंपल गोष्ट असते ती म्हणजे काय की नवीन रीडिंग आता ह्या काळामध्ये आपण शक्यतोवर करायला नको। बऱ्याचदा आपल्या रीडिंग रूममध्ये मित्र मैत्रिणी ते काहीतरी नवीन प्रोडक्ट घेऊन येतात आणि ते सांगतात की नाही मग हिच्यातूनच प्रश्न आलेले होते, किंवा बऱ्याचदा काही मार्केट प्रोडक्ट्सवर लिहिलेलं असतं की है ना इथून एक्सपेक्टेड प्रश्न आले वगैरे, नवीन जर काही सोर्स असेल। तर माझं हे सांगणं असेल की तुम्ही स्वतःवर आणि स्वतःच्या सोर्सेसवर विश्वास ठेवा आणि अशा नवीन प्रोडक्टच्या मागं आता ह्या काळामध्ये जाणं आपल्याला कुठल्याही हिच्याने परवडत नाही। किंवा बऱ्याचदा एखादा नवीन काहीतरी वाचतोय आणि ते माझ्याकडे नाही आहे ते बघून पॅनिक होऊ नका, ही पण एक बेसिक गोष्ट आहे बघा। आता बाहेरचं जे वातावरण आहे, बऱ्याच लोकांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, पाऊस कधीही पडतोय कधीही ऊन येतोय बघा। ही सिच्युएशन जी आहे या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचं डाएट आणि तुमचं हेल्थ जे आहे त्याच्याकडे पण काळजी घ्या आणि रात्रीची झोप पण प्रॉपरली तुम्ही करा। किंवा काय होतं की शेवटचा वीक आहे मग आता नाईट मारतो मी आणि एकदाचा तुकडाच पडतो, असले प्रकार नको। तुम्ही एक 8 तासाची प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे या काळामध्ये। दुसरी महत्त्वाची बाब जी असेल, बाहेरचं कुठलंही जे आहे स्ट्रीट फूड वगैरे कंझ्युम करू नका, ओके। सो काय की आताच्या बाहेरच्या वातावरणामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपल्या हेल्थ रिलेटेड इश्यू आपल्याला नको, पावसात वगैरे भिजू नका। आणि शेवटचा जो आपला टप्पा आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वासाने जे आहे आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे, त्याच्याकरता ह्याच्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, सो दॅट आपण जे आहे खूप चांगल्या पद्धतीने एक सक्सेस 2025 मध्ये मिळवू शकतो। आता राज्यसेवा 2024च्या परीक्षेचे मुलाखती आपण स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये कंडक्ट करतोय बघा। तर नक्कीच पुढच्या वर्षी जे आहे तुम्हाला पण जे आहे प्रत्येकाला मुलाखतीत बघायला मलाही आवडेल आणि तुम्ही सुद्धा जे आहे डिस्क्रिप्टिव्हची पहिली एक्झाम जी आहे ती सक्सेसफुली क्रॅक कराल। त्याच्याकरता सर्वांना टीम स्पॉटलाइट तर्फे बेस्ट ऑफ लक। थँक्यू।